नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया ठरलं तर मग. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनची पत्नी म्हणत असते, अहो ते सर्व लोक म्हणत आहेत. आणि खाली चर्चासुद्धा चालू आहे. अर्जुन म्हणतो, आता कशाची चर्चा चालू आहे बरं, मला स्पष्टपणे सांगशील का? ती सांगू लागते. अर्जुनचा लहानपणीचा फोटो दाखवते व म्हणते, हे पहा ह्याच्याबद्दलची. अर्जुन म्हणतो, माझ्या लहानपणीचा फोटो, ह्याच्याबद्दल काय चर्चा करत आहेत बरं ते? अर्जुनची पत्नी म्हणते, तुम्ही मस्करी करत आहात का? अर्जुन म्हणतो, आता मी काय मस्करी केले यामध्ये? तूच तर सांगितलंस आणि मी ते तुला विचारलं काय चालू आहे म्हणून, काय बोलत आहेत ते? ती सांगू लागते, आपल्या बाळाबद्दलचं ते बोलत आहेत. अर्जुन म्हणतो, आपल्या बाळाबद्दलचं? आणि हे कसं काय विषय चालू झालं बरं? आणि ते सर्व आता खूप खुश आहेत, आनंदी आहेत. एवढे बोलून ती आतमध्ये जाते. इकडे आपण पाहतो, साक्षी म्हणत असते, चैतन्य तू का बरे आता बॅग भरत आहेस आणि कुठे जात आहेस? थांब, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? चैतन्य म्हणतो, तू मला विश्वासघात केले आहेस. जे काय होतं ते तू सांगितलेलं नाहीस आणि आता हे काय बरं कोर्टामध्ये चालू आहे? एक पती म्हणून, एक मी वकील म्हणून तू मला काहीच खरं सांगितलेलं नाहीस. सर्व काही खोटंच सांगत आहेस. मी तुझ्याबरोबर राहणार नाही, असे म्हणून तो बॅग घेऊन निघत असतो. व तो पुढे म्हणत असतो, मला तुझ्यासोबत एक क्षणही थांबायचं नाही. मला आता इथून निघायचं आहे. साक्षी म्हणते, प्लीज थांब, असे करू नकोस. मी जे काही आहे ते तुला सर्व खरं खरं सांगेन. तू आधी शांत हो, असे म्हणून त्याला खाली बसवते. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, जे काही असेल ते खरं सांगायचं. तसे म्हणून तो मोबाईलमधला कॅमेरा ऑन करतो. साक्षीला न समजता व्हिडिओ सर्व रेकॉर्डिंग करू लागतो. इकडे आपण पाहतो, अर्जुन बाळाबद्दल विषय काढल्यावर तो आठवू लागतो. म्हणजेच आई जे म्हणत आहे, बाळ जर झालं तर आपलं पुढचं भविष्य दिवस कसे येतील ते हा स्वप्न पाहू लागतो, आठवू लागतो. म्हणजेच तो ऑफिसला निघताना, त्याचा मुलगा शाळेला जाताना हे सर्व तो पाहू लागतो. तसे आठवत आठवत तो हसू लागतो. तेवढ्यात तिथे त्याची पत्नी येते व म्हणू लागते, काय झालं आणि काय हसत आहेत बरं? तर अर्जुन सांगू लागतो, काही नाही, मी असंच फक्त विचार करत होतो. अर्जुनची पत्नी म्हणते, काय झालं, आता कसला विचार करत आहात? अर्जुन म्हणतो, काही नाही. इकडे आपण पाहतो, साक्षी म्हणत असते, हे बघ चैतन्य, जे काही झालं ते मी तुला सर्व आता खरं सांगन. मी पार्टीमधून खरेच तर निघाले होते आणि मी त्यावेळेस कार गाडीमध्ये बसले आणि मी फुल प्यायलेले होते. पार्टीमधून तर बाहेर गेले, पण फिरून आणि पार्टीमध्येच आले. तर चैतन्य म्हणू लागतो, मग हे व्हिडिओ कसले? तर साक्षी सांगू लागते, मी आता कसं वाचेन, त्यामुळे मी हा काहीतरी बावळटपणा करून व्हिडिओ बनवला. मी अडकेल अशी मला भीती होती, म्हणून काहीतरी पुरावे माझ्याकडे असावेत म्हणून हे असे मी व्हिडिओ केले आहेत. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, असे साक्षी त्याला सांगू लागते. चैतन्याला समजतं, तो मनातल्या मनात म्हणतोच, हे काहीतरी ढोंग करत आहे, काहीतरी परत नाटकं करत आहे आणि खोटं बोलत आहे. तरीसुद्धा चैतन्य तिला म्हणतो, बरं जाऊ दे, मी तुला वाचवायचा प्रयत्न करतो आणि अर्जुनला पाहतो कसे बोलायचं, काय करायचं, आणि जे काही असेल ते तू खरं सांगत जा. साक्षी म्हणते, हो हो, मी आता जे काही आहे ते तुला खरंच सांगितलेलं आहे. तसे म्हणून तो तिला मिठी मारतो. इकडे आपण पाहतो, प्रिया आता काहीतरी प्लॅन करत असते. म्हणजेच पोलिसांना फोन करते व सांगू लागते, आमच्या कॉलनीमध्ये एक डेड बॉडी मिळाली आहे आणि त्याचा वास येत आहे. प्लीज तुम्ही इथे या आणि काय आहे ते पहा. तसे म्हणताच प्रिया फोन ठेवते व त्यामध्ये जो सिम कार्ड असलेला तोडते व बाहेर फेकून देते. इकडे प्रियाच्या वडिलांना पोलिसांकडून फोन येतं व ते सांगू लागतात, आम्हाला तुमच्या कॉलनीमध्ये एक बॉडी मिळालेली आहे आणि जे तुम्ही काही सांगितलं होतं प्रतिमाबद्दल, ते सर्व वस्तू त्यांच्या भोवतीने दिसत आहेत आणि आता आम्हाला असं वाटत आहे ती प्रतिमाच असावी. ते ऐकताच प्रियाचे वडील रडू लागतात. तेथे सर्व लोक येतात व विचारू लागतात, अहो काय झालं दादा, काय झालं? प्रियासुद्धा म्हणते, काय झालं आणि का रडत आहात तुम्ही? तर ते सांगू लागतो, पोलिसांकडून फोन आला होता आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ती प्रतिमाच असावी. ते ऐकताच प्रिया परत ढोंग करू लागते व ती चक्कर येऊन पडेल अशी ती करते. तिला सर्व लोक पाणी देतात व तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात.
इकडे आपण पाहतो अर्जुन व त्याची पत्नी दोघेही त्यांच्या मुलाबद्दल बोलत असतात, म्हणजे त्यांचा मुलगा कसा असावा. अर्जुनची पत्नी म्हणते, आई म्हणत होती की मुलगा हा तुमच्यासारखा असावा, कोणाला न घाबरणारा, हुशार. तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, तुमच्यासारखा पण असावा, म्हणजेच इनोसंट, मनमोकळेपणा बोलणारे आणि प्रेमळ अशी हे तुमच्यासारखे असावे, असं अर्जुन सांगू लागतो. पुढे पुढे बोलता बोलता ते वाद घालू लागतात. अर्जुनची पत्नी म्हणते, अहो पण तो चिडका नसावा, एवढंच. अर्जुन म्हणतो, चिडका म्हणजे चिडका तर थोडंफार तर पाहिजेच की, मग त्याला लढायला ताकद कशी येणार, थोडं त्याला हिंमतसुद्धा पाहिजे. अर्जुनची पत्नी म्हणते, ते काही गरज नाही, आपल्याला तसं काहीही नको. ह्यांचं हे सर्व बोलणं अर्जुनची मम्मी ऐकत असते व ती नंतरून म्हणते, किती गोड हे बोलत आहेत, त्यांच्या बाळाबद्दलचा विचार करत आहेत. असे बोलून ती तिथून निघून जाते. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, जमेल तितकं शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.